रत्नागिरी संदर्भातली बातमी आहे। किरण सामंत हे तातडीनं मुंबईकडे रवाना झाले। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी शिंदेंची शिवसेना आग्रही आहे। किरण सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बाजू मांडणार आहेत। किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। अजित पवारांची क्लिप सामंतांच्या स्टेटसवर देखील आता दिसायला सुरुवात झाली। किरण सामंत तातडीनं मुंबईला रवाना झालेले आहेत आणि त्यामुळे नारायण राणेंनी घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असली तरी सुद्धा अद्यापही हा वाद, ही जागा नेमकी कोणाकडे असणार, हा वाद मात्र अजूनही संपलेला नाही। हा संघर्ष महायुतीमध्ये सुरूच असल्याचं स्पष्ट झालंय। तर किरण सामंतांनी नेमकं काय स्टेटस ठेवलं अजित पवारांचं बघूया। उमेदवार दिल्यानंतर तिथं जर यदा कदाचित मला मिठाचा कडा लागला तर मी आमदारकीच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करेन। मी कुणाच्या बापाचं ऐकायचो नाही। मी सरळ सांगेन की बाबा माझं शब्दाला हे साथ देत नाही तर मी कशा करता एवढे कष्ट। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, रत्नागिरी सिंधुदुर्गचा संघर्ष अजूनही सुरूच असल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत याबाबत? अमोल, किरण सामंतांच्या या स्टेटसवरून रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचं महायुतीतलं स्टेटस अजून डळमळीत असं म्हणावं लागेल। एकनाथ शिंदे यांची शिवसेना या रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघासाठी, लोकसभा मतदारसंघासाठी अजूनही आग्रही आहे हे स्पष्ट होतं। अजितदादांचं स्टेटस जे ठेवलंय त्याच्यावर अनेक गोष्टी स्पष्ट होतात। त्या आपण खरं तर किरण सामंत यांच्याशी मी स्वतः काही वेळापूर्वी बोललो। किरण सामंत हे मुंबईच्या दिशेने तातडीने निघालेले आहेत। रत्नागिरी ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। खरं तर त्यांनाशी भेट मुख्यमंत्र्यांना त्यांची घ्यायची आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवावं अशी त्यांची अपेक्षा होती, पण मुख्यमंत्र्यांकडे कुठलंही त्यांना बोलावणं अजून आलेलं नाहीये। त्यामुळे आपली बाजू मांडण्यासाठी किरण सामंत हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मुख्यमंत्र्यांची ती भेट घेणार आहेत। खरं तर मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आणि उदय सामंत यांचा जो मुक्तागिरी बंगला याच्यामध्ये फक्त एक भिंत आहे। त्यामुळे दोघांच्या मधली ही जी भिंत जी आहे ती जर का पार करून उदय सामंत जवळ आणि किंवा त्यांचे बंधू जाऊ शकले तर नक्कीच हा महायुतीतला रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा आहे तो सुटेल असं म्हणावं लागेल अमोल। निश्चितपणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची भिंत ते पार करतात का, आणि त्यानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जी भिंत आहे त्याचं नेमकं काय होणार असे अनेक प्रश्न अद्यापही बाकी आहेत। धन्यवाद पंकज तूर्त या सविस्तर माहितीबद्दल।